अब खबर नांदेड़ से, जहां मुखेड़ विधानसभा सीट को लेकर बीजेपी और कांग्रेस के बीच राजनीतिक हलचल तेज हो गई है। पूर्व मुख्यमंत्री और वर्तमान राज्यसभा सांसद अशोक चव्हाण ने इस सीट पर बड़ा बयान देते हुए कहा है कि यह सीट पिछले 10 सालों से बीजेपी के कब्जे में है और इसे लेकर उन्हें कोई चिंता नहीं है। वहीं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के पीए बालाजी खतगांवकर ने इस सीट पर गठबंधन के तहत दावा किया है। बता दें, चव्हाण ने लोकसभा चुनाव से पहले ही कांग्रेस का दामन छोड़ भाजपा का दामन थामा है। असे निवडणुकीच्या काळामध्ये कालावधी लागतो, सीटा पाहून द्याव्या लागतात, जागा निवडून आली पाहिजे याची काळजी घ्यावी लागते आणि त्यामुळे जे आमचे विद्यमान सिटिंग आमदार आहेत त्यांच्याशी चर्चा करावी लागते आणि त्यामुळे या प्रोसेस शेवटी झाल्यानंतर मग तिन्ही महायुतीतले जे घटक पक्ष आहेत त्यांची चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागतो। त्यामुळे मला खात्री आहे असं काही फार चिंतेचा विषय नाही की आता मुख्यमंत्र्यांकडे राहिलेले नाहीत, त्यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिलेला असं माझी माहिती आहे, त्यामुळे तो विषय नाही। पण मुखेडची जागा ही भाजपचीच आहे, पण बीजेपीचे सिटिंग आमदार त्या ठिकाणी राठोड जे आहेत त्या ठिकाणी आहेत, त्याच्यामुळे ती जागा सोडण्याचा प्रश्न उद्भवत नाही।